4,000 वॉच टाइम पाहिजे तुम्हाला आपला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी? यूट्यूब नियमानुसार 4,000 वॉच टाइम असेल तरच तुम्ही तुमचे चॅनल मॉनिटाईज करू शकता आणि 1,000 सबस्क्राईब. हो ना? पण आता त्याची काहीच गरज नाहीये. आपल्याला त्या वॉच टाइमची काहीच गरज नाहीये. आपला वॉच टाइम कंप्लीट हो किंवा नाही हो, पण आपला चॅनल मात्र मॉनिटाईज नक्की होणार. तो कसा? तर सांगते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही ते करणारच आहात आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर. हो, तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वॉच टाईमची काहीच गरज नाहीये. आपला चॅनल वॉच टाईम कंप्लीट न होता सुद्धा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. तो फक्त 3 महिन्यात, म्हणजे 90 दिवसात. तो कसा? तर सांगते. आता तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल, काही लॉंग व्हिडिओ बनवतात, 10 मिनिटाचे, 15 मिनिटाचे, 20 मिनिटाचे, बरोबर? मग तुम्हाला असं वाटतं की एवढे लॉंग व्हिडिओ बनवतो आपण, चांगलं एडिटिंग करतो, सगळं व्यवस्थित अगदी व्हिडिओ अपलोड करण्यापासून योग्य ती मेहनत घेतो, पण तुम्हाला हवं तसं त्या व्हिडिओचं फळ भेटत नाही किंवा तुम्हाला वॉच टाइम किंवा व्ह्यूज येत नाहीये. काही वेळाने काय होतं की आपण व्हिडिओ एडिटिंग करतो आणि अपलोड सुद्धा करतो, फक्त त्या व्हिडिओवर फक्त 10-15 व्ह्यूज येत असतात, बरोबर? किंवा काहींच्या 50-100 सुद्धा येतात आणि त्यानंतर तो व्हिडिओ पुढे जाण्याच्या लायकीचा राहत नाही, तो तिथेच डेड होत जातो. अशा वेळी काय कराल तुम्ही? खूप टेन्शन मध्ये येता आणि तुम्ही अशा वेळी काय करता, सारखं सारखं वाय टी स्टुडिओ ओपन करायला जाता आणि तिथे बघता जाऊन की आपला वॉच टाइम कम्प्लीट झालाय की नाही झाला, झाला की नाही झाला. पण तो वॉच टाइम जागेवरचा थोडा सुद्धा हल्लेला नसतो, नाही का? बरोबर ना? जोकचा विषय वेगळा आहे, पण ही रियालिटी आहे. वॉच टाइम जागेवरचा थोडा सुद्धा हल्लेला नसतो. हे जे नवीन युट्यूबर आहात ना, त्यांना नक्कीच माहिती असेल. पण कसं आहे, आता आपल्याला त्या वॉच टाइमची गरजच नाही आणि सारखं सारखं वाय टी स्टुडिओ बघण्याची सुद्धा. आता तुम्ही लॉंग व्हिडिओ करतच असाल, ते तर तुम्हाला माहितीच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ सुद्धा करत जावा. हो, शॉर्ट व्हिडिओ. कारण की आता शॉर्ट व्हिडिओवर पहिलं कसं होतं की शॉर्ट व्हिडिओवर आपण शॉर्ट व्हिडिओ जेव्हा बनवतो तेव्हा ते व्हिडिओ लोकांसमोर जातात. मग ते लोकांसमोर गेल्यानंतर लोक ते स्किप करत राहतात, बरोबर? मग पहिल्यांदा काय नियम होता युट्यूबचा की तो लोकांसमोर गेलेला व्हिडिओ त्या लोकांनी आपल्या व्हिडिओवर टच केलं पाहिजे, शॉर्ट व्हिडिओवर. आणि तो व्हिडिओ तुम्ही काय 30 सेकंदाचा, अर्धा मिनिटात, म्हणजे नाही का, 1 मिनिटाचा बनवला असेल, तो व्हिडिओ त्या लोकांनी, पब्लिकनी पूर्ण पाहावा. तेव्हा कुठे आपल्याला एक व्ह्यूज मिळतो. जेव्हा तो समोरचा व्यक्ती मोबाईल बघणारा आपला शॉर्ट व्हिडिओ पूर्ण पाहाल तेव्हा आपल्याला कुठे एक व्ह्यूज मिळत होता, बरोबर? आणि आता तसं नाही, आता नियम बदललेला आहे की नवीन नियमाप्रमाणे आपण जर युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आणि तो रेग्युलर आपण जसे युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ बघतो तसंच एकाखाली एक आपला सुद्धा व्हिडिओ आला, तर तो व्हिडिओ त्या समोरच्या व्यक्तीने जर तुम्ही 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवला असेल, बरोबर, त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये जर समोरच्या व्यक्तीने तुमचा 1 सेकंद, 2 सेकंद, 10 सेकंद व्हिडिओ पाहिला असेल, शॉर्ट व्हिडिओ म्हणते मी, जर त्या समोरच्या व्यक्तीने 10 सेकंद जरी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि स्किप केला तरी तो व्ह्यूज आपल्याला मिळणार आहे, आधी मिळत नव्हता. आधी आपला शॉर्ट व्हिडिओ पूर्ण पाहाल कुणीतरी तेव्हा आपल्याला एक व्ह्यूज मिळायचा, पण आता तसं नाहीये. आता तो स्किप केलेल्या व्हिडिओ सुद्धा आपल्याला व्ह्यूज मिळणार आहे. म्हणजे त्या समोरच्या माणसाने आपल्या व्हिडिओ फक्त 1-2 सेकंद जरी नजरे खालून टाकल्या ना तरी आपल्याला त्याचा व्ह्यूज मिळणार आहे. म्हणजे बघा, आता युट्यूब वापरणारे अख्ख्या महाराष्ट्रात बघायला गेले तर खूप नाही का युजर आहेत. तर मग आता आपला शॉर्ट व्हिडिओ आपण बनवत राहिलो आणि अपलोड करत राहिलो तर आपल्याला युट्यूबवर एका दिवसात किती व्ह्यूज मिळतील विचार करा. जर एका दिवसात आपल्याला 1,000 व्ह्यूज जरी मिळाली तरी 3 महिन्यात, 3 महिन्यात आणि 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात आपल्याला 10 मिलियन्स व्ह्यूज मिळायला काय कठीण आहे का? युट्यूबच्या नियमाप्रमाणे आपल्याला 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात आपण आपला चॅनल मॉनिटाईज करू शकतो. तो कसा? तर आपण फक्त युट्यूबवर आपल्याला एखादा तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका, 5-10 मिनिटाचा,
तो सुद्धा चालू राहील, तुमचा वॉच टाइम कसा ना कसा वाढेलच. पण त्याची काहीच आवश्यकता नाही आपल्याला. आपण फक्त शॉर्ट व्हिडिओवर आता जास्त लक्ष दिलं पाहिजे. ज्यांचे वॉच टाइम कम्प्लीट होत नाही ना, त्या माणसांसाठी खूप महत्वाचा विषय हा शॉर्ट व्हिडिओ. कारण की आपल्याला फक्त 3 महिन्यात 10 मिलियन्स व्ह्यूज आणायला पाहिजेत. काहीही करा तुम्ही, काहीही. पण आहे ना, फक्त 3 महिन्यात 90 दिवसात आपल्याला 10 मिलियन्स व्ह्यूज आणायचे आणि आपला चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचा आहे, काहीही करून. मग सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे काय असेल, की काहीही करून म्हणजे नेमकं काय करायचंय बाबा. जे तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवता तो एखादाच बनवा. एका दिवसात जर तुम्ही 2-3 व्हिडिओ बनवत असाल तर ते राहू द्या. एकच व्हिडिओ बनवा, बनवू नका असं मी म्हणत नाहीये, ते बनवा तुम्ही. पण एखादा बनवा आणि अपलोड करा. पण जास्त करून एका दिवसात कमीत कमी तुम्ही 5 किंवा 10 शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतच राहा. आणि अपलोड पण अशा वेळेस करा जे तुमचे एनालिटिक्स आहे तिथे तुम्हाला दाखवलं जाईल तुमचा टायमिंग, कोणत्या टायमिंगवर तुमचे व्ह्यूअर्स तिथे असतात किंवा कोणत्या टायमिंगला तुमचे व्ह्यूअर्स तिथे अवेलेबल असतात तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी. काहींचे दुपारी असतील, काहींचे संध्याकाळी असतील, काहींचे सकाळी असतील. त्या करेक्ट टाइमवर तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहा. एका मागे एक 5 ते 10 व्हिडिओ जरी तुम्ही शॉर्ट अपलोड केले ना, तरी जर तुमचा एक शॉर्ट व्हिडिओ 1000 लोकांनी पाहिला तर आले ना 1000 व्ह्यूज. तसंच आहे, आपल्याला 10 मिलियन्स व्ह्यूज पाहिजे, 10 मिलियन्स. विचार करा, जर तुम्ही एका दिवसात 10 शॉर्ट व्हिडिओ टाकले तर आले ना 10,000 व्ह्यूज. मग मग 90 दिवसात आपल्याला 10 मिलियन्स कम्प्लीट करता येणार नाहीये का? 3 महिने काही कमी आहेत का आपल्यासाठी? तर तुम्ही नक्की ट्राय करा, मी काय सांगते काय नाही ते. आणि आपल्या शॉर्ट व्हिडिओला नक्की सुरुवात करा. आता ज्यांचा वॉच टाइम, मुख्यतः म्हणजे ज्यांचा वॉच टाइम कम्प्लीट होत नाही, जी लोक खरोखर कंटाळलेत पार वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी, सगळ्यांना सांगतात की ह्याची त्याची मदत घेतात, माझा व्हिडिओ बघ, माझा व्हिडिओ बघ, वॉच टाइम कम्प्लीट कर. त्यासाठी हे शॉर्ट व्हिडिओचं ऑप्शन आहे ना, एकदम परफेक्ट आहे त्या लोकांसाठी. आणि अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला, की वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी अजून एक तुम्हाला आपली आयडिया म्हणून का होईना एक सांगते गोष्ट. म्हणजे आपल्या जीमेल अकाउंट वरून वेगवेगळ्या जीमेल अकाउंट तुम्ही तयार करा आणि वेगवेगळ्या चॅनलने, वेगवेगळ्या नावाने तुमचा युट्यूब चॅनल ओपन करा. 4-5 चॅनल असे ओपन करूनच ठेवा, त्यावरून तुमचे व्हिडिओ तुम्ही बघत जा. पण जो तुमचा प्रॉपर चॅनल आहे, ज्यावर तुमचा युट्यूब चॅनल चालू आहे, त्या चॅनलवरून स्वतःचे व्हिडिओ बघत जाऊ नका. नाहीतर तुमचा चॅनल मॉनिटाईज कधीच होणार नाहीये. तुम्ही दुसरे युट्यूब अकाउंट चालू करा 4-5 आणि त्याच्यावरून तुमच्या युट्यूब चॅनलचे तुम्ही व्हिडिओज बघत जा. त्यातून तुम्हाला तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होण्यास नक्कीच मदत मिळेल. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं की तुम्ही, मला वाटते, शॉर्ट व्हिडिओ आपण बनवले पाहिजे. त्यामुळे 30 दिवस म्हणजे 3 महिने म्हणजे 90 दिवस, हे काही खूप अवघड काम नाहीये 10 मिलियन व्ह्यूज मिळवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की आपल्या मोबाईल स्क्रीनवर की तुम्ही, आणि जर तुम्ही तुमच्या फोनच्या वायटी स्टुडिओ मध्ये जावा आणि अर्न ऑप्शन वर क्लिक करा. अर्न ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला दिसेल की 1000 सबस्क्राईब आणि त्याच्या खाली एक लाईन दिलेली असेल, वन ऑफ द फॉलोविंग. म्हणजे ह्याच्यातली कोणती एक गोष्ट फॉलो करा. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे की वाईल्ड पब्लिक वॉच टाइम हॉर्स 4000 तास. म्हणजे वाईल्ड पब्लिक वॉच टाइम आपल्याला, रिअल वॉच टाइम आपल्याला पब्लिकचा 4000 तास पाहिजे. किंवा ऑप्शन 2, वाईल्ड पब्लिक शॉर्ट व्ह्यूज 10 मिलियन. म्हणजे आपल्याला रिअल पब्लिक शॉर्ट व्ह्यूज 10 मिलियन पाहिजे. कधी? तर लास्ट 90 डे, म्हणजे शेवटच्या 90 दिवसात, म्हणजे 3 महिन्यात आपल्याला शॉर्ट व्हिडिओ वरून 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे. तर 1000 सबस्क्राईब आपल्याला कन्फर्मच पाहिजे. शॉर्ट व्हिडिओ वरून आपल्याला 1000 सबस्क्राईब मिळवणं खूप अवघड नाहीये. एका दिवसात 15-15, 20-20 सबस्क्राईब आपल्याला मिळू शकतात किंवा जास्तही मिळू शकतात एका व्हिडिओ वरून. पण कसं आहे,
की हे 2 ऑप्शन आहे ना, 4,000 वॉच टाइम युट्यूबचे चॅनल, किंवा दुसरं ऑप्शन म्हणजे वाईल्ड पब्लिक शॉर्ट व्ह्यूज 10 मिलियन. तर याच्यातला सगळ्यात सोपं ऑप्शन म्हणजे आपला नंबर 2 आहे, तो म्हणजे वाईल्ड पब्लिक शॉर्ट व्हिडिओ व्ह्यूज 10 मिलियन. आपल्याला दुसराच ऑप्शन चॉईस करायचा आहे आणि आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं आहे. तर लोकांनी आपला व्हिडिओ स्किप जरी केला तरी त्यांचा एक व्ह्यूज आपल्याला सहज मिळतो, सहज. मग बघा, योग्य त्या क्वालिटीचे व्हिडिओज तुम्ही शॉर्ट व्हिडिओज बनवा, योग्य त्या पद्धतीने अपलोड करा. तुमच्या अनालिटिक वर तुम्ही टाइम बघू शकता, त्यानुसार तुम्ही अपलोड दाखवू शकता अगदी सोप्या पद्धतीने. कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही. साधं तुम्ही आपलं हिंदी सॉन्ग जरी घेतलं ना, त्यावर तुम्हाला हवी ती ऍक्शन करून तुम्ही एकदम नाही का व्यवस्थित हावभाव चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दाखवून सुद्धा तुम्ही अगदी साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू शकता. किंवा तुमच्याकडे काही क्रिएटिव्हिटी असेल, तुम्ही थोडस एखादी वस्तू बनवून एखादा व्हिडिओ टाकला, मागे बॅकग्राऊंड फ्री म्युझिक लावलं युट्यूबचं आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला, त्याच्यावर सुद्धा खूप व्ह्यूज येतात क्रिएटिव्हिटीवर सुद्धा. किंवा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये एखाद्या ब्लाऊज डिझाईन जरी दाखवले आणि रोज असे 10 डिझाईन जरी दाखवल्या वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या टिप्स दिल्या, तरी तुम्ही ते युट्यूब शॉर्ट अपलोड करू शकता. किंवा एखाद्याचं काहीच टॅलेंट नाहीये, काहीच टॅलेंट नाहीये, जस्ट तुम्ही कॉमेडी करा, दुसऱ्यांचा आवाज सुद्धा असतो आपल्या शॉर्ट व्हिडिओ साठी, दुसऱ्यांचा आवाज सुद्धा अवेलेबल असतो आपल्याला. तोच आवाज घ्या, त्याच्यावर फक्त तुम्ही ऍक्टिंग करा, ऍक्टिंग आणि शूट करा आणि अपलोड करा, झालं शॉर्ट व्हिडिओ. काय अवघड आहे? किंवा एखाद्याला अशी रील्स बनवायची आवड आहे, त्याने युट्यूबवर रील्स बनवा आणि अपलोड करा, काहीच प्रॉब्लेम नाही ना. तर अशा पद्धतीने आपण कोणताही 4,000 वॉच टाइम कम्प्लीट न करता आणि कोणताही टेन्शन न घेता फक्त शॉर्ट व्हिडिओ वरून फक्त 3 महिन्यात आपण आपला चॅनल मॉनिटाईज करू शकता. फक्त थोडीशी मेहनत घ्या. मेहनत म्हणजे एका दिवसात तुम्ही कमीत कमी 10 ते 15 शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा. नक्कीच तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचं उत्तर देईल, नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.